कराड शहरात नवरात्र उत्सवाच्या काळात हॉटेल व इव्हेंट संस्थांकडून होणाऱ्या दांडिया गरबा कार्यक्रमाबाबत तक्रार व कडक कारवाई करण्याबाबत सकल हिंदू समाजाच्या वतीने मान्य उपविभागीय अधिकारी कराड तालुका व जिल्हा सातारा यांना देण्यात आले निवेदन। सकल हिंदू समाज कराड यांना निदर्शनास आले आहे की कराड शहरात नवरात्र उत्सवाच्या काळात विविध हॉटेल इव्हेंट कंपन्यांकडून तथाकथित इंडिया गरबा कार्यक्रमांचे आयोजन केले जाते। हे कार्यक्रम नवरात्र उत्सवाच्या पवित्र धार्मिक स्वरूपाला बाधा पोहोचवत असतात, तसेच हिंदू संस्कृतीचे विकृतीकरण करतात। नवरात्र हा माता दुर्गेच्या आराधनेचा, भक्तिभावनेचा, उपासना करण्याचा आणि सामूहिक दांडिया भजन कीर्तन करण्याचा उत्सव आहे। परंतु काही हॉटेल व व्यावसायिक मंडळी या पवित्र उत्सवाचा व्यावसायिक गैरवापर करून नृत्य व मनोरंजनाच्या नावाखाली अपवित्र वातावरण निर्माण करतात। यामुळे समाजात चुकीचा संदेश जातो व हिंदू भावनांचा अवमान होतो। त्यामुळे सकल हिंदू समाजाच्या वतीने कडक मागणी करण्यात आली आहे। कराड शहर व परिसरात नवरात्र उत्सवाच्या काळात कोणत्याही हॉटेल, लॉन, क्लब किंवा इव्हेंट कंपन्यांना दांडिया, गरबा किंवा तत्सम कार्यक्रमांचे परवाने देऊ नयेत। जर कुठे कार्यक्रम आढळून आले तर आयोजकांविरुद्ध तात्काळ कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी। पोलीस प्रशासन व नगरपालिका प्रशासनाने विशेष दक्षता घेऊन अशा अपप्रवृत्ती रोखाव्यात। सकल हिंदू समाज कराड बांधव या संदर्भात एकमताने आपली भूमिका मांडत आहेत। नवरात्र उत्सवाचे धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व अबाधित राखण्यासाठी कृपया तातडीने योग्य आदेश व कडक पावले उचलावीत, ही नम्र परंतु ठाम विनंती सकल हिंदू समाज कराड यांच्या वतीने देण्यात आले। यावेळी श्री गणेश शिवाजीराव कापसे शिवतेज संघटना, श्री पांडुरंग डोलारे हिंदू राष्ट्र सेना कराड, श्री सनी गंगावणे हिंदू राष्ट्र सेना कराड, श्री संग्राम देवकर हिंदू राष्ट्र सेना कराड, विराज पाटील हिंदू राष्ट्र सेना कराड, श्री शिवराज कोळी शिवराज युवा फाउंडेशन, श्री गौरव दिलीप पाटील, श्री गणेश शिवाजी काटकर, श्री रोहन सुरेश पवार, ऋषिकेश पाटील, प्रतीक प्रकाश बोधे, संग्राम गणेश रुद्राक्ष, ओंकार औंधकर, रुपेश विलासराव मुळे इत्यादी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती। SK क्राईम न्यूज साठी संतोष कदम कराड। जय शिवराय, जय शंभूराजे। आज सकल हिंदू समाजातर्फे नवरात्रीच्या ज्या होणाऱ्या आता कार्यक्रमात निमित्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक कराड शहर तहसीलदार साहेब व DYSP मॅडम पाटील मॅडम यांना आम्ही आता निवेदन दिले। एकाला दिले, मॅडम आता बाहेर गावी त्यांना निवेदन दिलेलं आहे व आता प्रेस झालेली आहे आमची की सकल हिंदू समाजातर्फे आमच्या एक 4 मागण्या आहेत त्यांच्याकडे की ज्या मागल्या वर्षी एक 2-3 अप्रचित प्रकार घडले कराड शहरामध्ये तसे घडू नये म्हणून आम्ही सकल हिंदू समाजातर्फे कराडात ज्या दांडियाचा एक इव्हेंट चालू झालेला आहे त्या दांडियाला कराड शहरातील सकल हिंदू समाजाचा विरोध असेल यासाठी जे कराड शहरातील एक नामांकित 4-5 हॉटेल आहेत, काही क्लब आहेत, ते काहीतरी तिकीट देऊन काहीतरी हा व्यवसाय करतात। त्या व्यवसायाला कुठं व्यवसायाच्या माध्यमातून वेगळे प्रकार काढायला लागले। त्या प्रकाराला आळा घालण्यासाठी प्रशासनाला कायदा सुव्यवस्थेचं राखण व्हावं यासाठी आम्ही एक आव्हान केलेलं आहे। त्यानिमित्त आम्ही सकल हिंदूतर्फे त्यांना आम्ही एक पत्र दिलेलं आहे। या पत्राला आम्ही ते आमच्या 4 मागण्या आहेत त्या मागण्या त्यांना मागितलेल्या आहेत। दुसरा आमचा विषय असा आहे की कराड शहरातील मागण्या सांगायच्या कराड शहरातील नवरात्र उत्सवामध्ये जे हॉटेलचा आता दांडियाचा सांगितला गरबा जो आहे तो एक सकल हिंदू समाजाचा हा कार्यक्रम आहे। हा एका सनातन धर्माचा कार्यक्रम आहे। हा सनातन धर्माच्या माणसानेच खेळावा आणि त्याचं आधार कार्ड असेल काय ह्या गोष्टी साहेब बघाव्यात। म्हणजे एखाद्याला परमिशन आत एंट्री देताना त्या कुठल्या माणसाला देत आहे त्यातून काय तर प्रकार घडला तर त्याचं परत कायदा व्यवस्थेचं लोड येईल ह्या गोष्टीसाठी त्यांनी त्यांना परमिशन देताना कारण सगळ्यात पहिल्यांदा कुठलेही कार्यक्रम घेताना पोलीस प्रशासनाचं परवानगी असल्याशिवाय कार्यक्रम कुठलाच होत नाही। तर त्याचा एक असा मुद्दा आहे की कराड शहरात तुम्ही 10 वाजता बंद करताय आणि त्यांना 12 वाजता दांडिया खेळायला परमिशन देताय, हा एक 2 न्याय कुठले ह्या भूमिका आमच्या त्यांनी स्पष्ट कराव्या ह्याशी आम्ही त्यांना मागणी केलेली आहे आणि तसं आम्ही त्यांना हे आव्हान करून सांगितलेलं आहे। दुसरा मुद्दा असा आहे की पोलीस प्रशासनात विशेष दक्ष अप्रवृत्ती सकल हिंदू समाज बांधवांसंदर्भात एक मताने आपली भूमिका मांडत आहेत व नवरात्र धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व अभेद राखण्याचे कृपया तातडीने योग्य ते आदेश व कडक पावले करावं अशा 3 मागण्या गेल्यात। आणि 4थी मागणी एक अशी असणार आहे की दसरा आता आता नवरात्रीचे 9 दिवस आहेत त्या दसऱ्या दिवशी लय करून कराड शहरातले एक 4-5 मंडळाच्या दिव्या जातात। तर दसऱ्याला न जाता मंगळवार शुक्रवार देवीचा वार असल्यामुळे काही मंडळ मंगळवार शुक्रवार महिलांचा कार्यक्रम आहे। मूळ नवरात्र हा महिलांचा कार्यक्रम असल्यामुळे त्या दिवशी घालवत नाहीत।
दुसरा मुद्दा असा आहे की रात्री 12पर्यंत आमासनी दसरा आणि त्यानंतरचे 2 दिवस शुक्रवार सोडून शनिवार रविवार आम्हाला 12 पासून परवानगी मिळावी विसर्जनासाठी देवीच्या, अशा 2-4 मागण्या मी साहेबांना दिलेल्या आहेत, तहसीलदार साहेबांना. त्या संदर्भात त्यांनी आम्हाला हे त्यांच्या अतिरिक्त जेवढे आहेत त्याचे त्यांनी आम्हाला पॉझिटिव्ह उत्तरे दिलेले आहेत. जे त्यांच्या अतिरिक्त आहेत ते आम्ही आमचे महाराष्ट्र सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री व मंत्री शंभूराज देसाई साहेब त्यांना व स्थानिक आमदार आमचे अतुलबाबा भोसले यांना आम्ही आता हे 2 दिवसात निवेदन देऊन त्यांच्याकडे ही मागणी करून तुम्ही हे आम्हाला ह्या 2-3 निवेदनात त्यांनी आम्हाला सहकार्य करावं ह्या भूमिका घेऊन त्यांना भेटणार आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय शिवराय, जय शंभूराज. आज आम्ही जे पत्रकार परिषद घेतली होती त्याचं कारण असं की आता येणाऱ्या 22 तारखेपासून नवरात्र उत्सव साजरा होत आहे. नवरात्र हा महिलांचा पवित्र सण आहे. ह्या सणामध्ये अनेक धार्मिक कार्यक्रम खेळले जातात, परंतु त्यामध्ये दांडिया जो कार्यक्रम आहे तो आता काही कमर्शियल लोकांनी दांडिया इव्हेंट म्हणून असतो, परंतु त्या दांडियाच्या इव्हेंटमधून अनेक विचित्र गैरप्रकार घडत आहेत. म्हणून आम्ही सकल हिंदू समाजाच्या वतीनं पोलीस प्रशासनानं आपले वरिष्ठ पोलीस निरीक्षक तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे की अशा कमर्शियल दांडिया इव्हेंटला पोलीस प्रशासनाने परवानगी देऊ नये, आणि अशा जरी न देता जर कुणी अशा प्रकारचा इव्हेंट भरवण्याचा प्रयत्न केला तर आम्ही तो हाणून पाडणार, आणि त्यानंतर जे काय होईल त्याला सर्वस्व प्रशासन, इव्हेंट आयोजक हे त्याला सर्वस्वी जबाबदार राहतील आणि हॉटेल मालक, असं आम्ही पोलीस प्रशासनाला निवेदन दिलेलं आहे. आणि माझं एक आव्हान आहे की जे कमर्शियल इव्हेंटवाले आहेत त्यांनी कुठल्याही पद्धतीचा इव्हेंट भरवू नये. आमच्या तसं निदर्शनास आलं तर आम्ही तिथं जाग्यावर जाऊन जे काय होईल ते आम्ही आमच्या पद्धतीनं करू, व कायदा व सुव्यवस्थेचा जर काय विषय निर्माण झाला तर त्याला सर्वस्वी ते जबाबदार राहतील, अशा पद्धतीचं आम्ही निवेदन दिलेलं आहे.